तर कशी आहे मित्रांनो, तर ही बघा मॅशीची ॲक्युडिन प्लेट आहे. तर ॲक्युडिन प्लेटची बॉल टाकत आहे. हे बघा लागले. आता ॲक्युडिन प्लेटची स्प्रिंग लावायची आहे. तर बघा ॲक्युडिन प्लेटची स्प्रिंग लावत आहे एक साईड, परत पलटून दुसऱ्या साईडनं लावलं तर फिट होतं. तर ही बघा पलटली. तर बघा त्याला थोडं पेचकसनं लावावं लागतं, कारण थोडं जाम असतं, त्याच्यामुळं पेचकसनं लावावं लागतं. तरी बघा हे लागली. तर प्लीज आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट शेअर नक्की करा. आमच्या चॅनलवरती तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आमच्या चॅनलवरती नंबर आहे, तुम्ही बिनधास्त फोन करून विचारू शकता. काही गाडीमध्ये प्रॉब्लेम आला तर. आणि आमचा जो यूट्यूब चॅनल आहे गायत्री रिपेअरिंग वर्कशॉप, हे तुम्ही सर्चिंग केलं तरी येऊन जातं. तर हे बघा लास्ट राहिली. तर हे बघू शकता, असं बसवावं लागतं. हे झालं. आणि हे आहे बूट रबर. थोडं आयनाबून लावलं तर थोडं कसं ऑइल लीक मारण्याचे कम चान्सेस आहेत. असं नाही बी लावलं तरी चालते, तरी पण थोडं लावलं तर सेफ्टी राहते, त्याच्यामुळे हे लावावं लागतं. तर हे बघू शकता, हे बघा बूट रबर आता लावलं. हे थोडं आमच्याकडं जुगाड आहे पाईपाचा, तर याच्यानं थोडं कसं कटू शकत नाही, त्याच्यामुळं त्याचा वापर करतो आम्ही. तर ही मॅशी आहे 9000. ब्रेक लायनरचं काम, ब्रेक याची लागत नव्हते म्हणून ब्रेक लायनर चेंज करत आहोत. तर हे बघू शकता. तर हे आहे ब्रेक शू बी म्हणतात, लायनर बी म्हणतात याला. ऑइल ब्रेक आहे, ऑइल ब्रेक आहे. आम्ही लायनर बी म्हणतो, शू बी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हे ब्रेक लायनर आहे का, हे बघू शकता. आणि हे ब्रेक लायनरचं हाऊजिंग आहे. हे पहिले शू येतात, ब्रेक लायनर येते, त्याच्यानंतर स्टीलची प्लेट येते. आत्ता जी येणारी आहे ती स्टीलची प्लेट आहे. तर हे बघा स्टील प्लेट, आणि ती पिन येते त्याला, त्याच्यामध्ये बरोबर असं म्हणजे इकडे तिकडे फिरावं म्हणून पिन येते. आणि परत ब्रेक लायनर आत्ता येतं भाऊ ॲक्युडिन प्लेट. तर हे बघू शकता ॲक्युडिन प्लेट आहे. आणि बूट रबरच्या बरोबर याला एक खाचा असतो, त्या खाच्यामध्ये बरोबर बूट रबर टाकावं लागतं, नाही तर ऑइल लीक मारतं. आणखीन वरून एक ब्रेक लायनर येतं. हे बघा लायनर आलं. तर हे ब्रेक लायनरच्यावरती हे प्लेट येते, आणि त्याच्यामध्ये ही ओरिंग आहे ना, हे ओरिंग टाकावंच लागतं, नसता ते लायनर एकदम जाम होतं. हे बघा ग्रीस लावलं ना, थोडं ओरिंग म्हणजे इकडे तिकडे फिरत नाही, बरोबर गाल्यात बसते. तर ओरिंग लावावंच लागतं. तर हे बघा ओरिंग टाकत आहे. आणि ह्या त्या ब्रेक लायनर आहे ना, त्याच्यावरती हा गाला येतो. हा बघा. तर बघू शकता. दोन आहे काय आमच्या व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. काही प्रॉब्लेम आला तर
डिस्प्लेमध्ये नंबर आहे, तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तर हे बघू शकता मित्रांनो. तर हे बघा, आणि ते जे 3 आहे 3चा नेटवर्कवाला सेम आला पाहिजे, आणि 2 वरील एक छोटे जे याला लॉक बोल्ट म्हणतात ते बोल्ट येतात. बघू शकता मित्रांनो. आपल्याला थ्रेड लॉकर आहे किती पाहिजे? थोडंच पाहिजे. तिथं छोटा पेज कसं